आज आपण पाणगे म्हणजे रोडगे पानगे हे आपल्या विदर्भातली एक स्पेशल डिश आहे. त्या बाबतीत आपण कसं बनवणार आहे ते आपण बघणार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण जे गव्हाची कणिक आहे ते जाडसर दळायची आहे. जाडसर दळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, ओवा आणि जिरा हे टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा तुम्ही. त्याच्यानंतर हे बघा, हे जे बनत आहे त्या पद्धती बघा तुम्ही वाटल्यास. समोर आहे ना, बघा. म्हणजे कोणतीही एअर गॅप त्याच्यामध्ये नाही पडली पाहिजे. त्याच्यात एअर नकोस. हा. आणि जिरा आणि ओवा हा. त्यांना रब करायचं. अच्छा, रब करायचं. मिक्सर असेल तर एक हा. हात, एक राऊंड. हा. आणि पाटा असेल अच्छा. 2. आणि त्यासोबत स्पेशल काय तुम्ही जेवण वगैरे काय सांगा? नाही तर त्यासोबत काय भाजी वगैरे. भाजीचा जर विचार केला, हा. हर एकाची आवड वेगळी असते. हा. चिकन, कोणी मटन, कोणी डाळ. पण आमची स्पेशालिटी आहे फक्त वांग्याची तर्रीवाली भाजी. तर्री. वांगे असे चिरायचे उभे उभे चिरायची. आणि त्याच्या एका वांग्याच्या 4 चिऱ्या. 4 चिऱ्या करायच्या. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही तेल लावत आहेत का? हा, आतमध्ये आम्ही तेल आपण बघू शकता याच्यामध्ये बघा. आता तेल टाकून त्याला जे खोलवट झालेलं आहे ते. खोलवट आकार आला होता. आणि आता बघा, आणि त्याच्यामध्ये चापट का बरं करायचं? नाही चापट काही नाही करायचं. त्याला अंदरून पुरा पोकळ ठेवायचा आहे. हलका पोकळ ठेवायचा. हा. टोटल हा. हलकासा. हलकासा. ओके. त्याला म्हणतो पान. आता बघा, सुरुवातीला एकदा करून दाखवू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा, हे अशा प्रकारची ते कणिक. हा कणकीचा गोळा आहे. हा. भिजवलेला. हा. यांना आपण मोडून काय करायचं, हा. आतमधून पुरा पोकळ करायचा. ओके. आणि आणि तेल मध्ये थोडस हलकस तेल लावायचं. आणि त्याला एअर पॅक करायचं आहे. एअर पॅक. झालं. हे तेल आहे. तेल कोणतं वापरायचं? तेल कोणतं पण जे आपण आपल्या घरी खातो ते. हा. तुम्ही सरसोच खाय, हा. तुम्ही त्या शेंगदाण्याचं खाय, किंवा तुम्ही तुंप खा. ते तुमच्या आवडीवर डिपेंड असते सगळं. ठीक आहे मित्रांनो, आता हे आपण बनवायची पद्धती आपण बघितलेली आहे. आता भाजायचं कसं किंवा कसे काय शेकायचे हा. हे आपण बघूया. शेकण्यासाठी आपल्याला गोवऱ्या खूप आवश्यक आहेत. आवश्यक म्हणजे त्यांचं कसं आहे, पानगा आणि गोवऱ्या हा. हे सगळं समीकरण असते. अच्छा. म्हणजे पानगा गोवऱ्याशिवाय होऊ शकत नाही, मजाच नाही. अच्छा. मजाच नाही. नक्कीच मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये भाजण्याची कला सुद्धा आम्ही सांगणार आहे. ओके.